नमस्कार, मी सागर राजे, प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज आपण कळंबोली सेक्टर 4 या ठिकाणी आहोत आणि तुम्ही पाहाल की या उन्हामध्ये ही मंडळी बिचारीने त्यांच्या जीवाची लाही या ठिकाणी झालेली आहे। या वर्षी सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। अगदी रात्री देखील रात्रीच्या वेळीच किमान 34चं तापमान या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे आणि दिवसभरात तर तापमानाचा उच्चांक या ठिकाणी गाठलेला असतो। तर या परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून, विशेषतः ज्या दिवसापासून निवडणूक झालेली आहे तेव्हापासून दररोज लाईट जाते आणि संपूर्ण हे नागरिक आहेत, ते रहिवाशी लाईट जाण्याच्या प्रॉब्लेमने अगदी त्रस्त झालेले आहेत। याविषयी वारंवार ते महाराष्ट्र MSEBच्या विषयी किंवा महावितरणाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधत आहेत, परंतु त्यांच्याकडनं कुठलंही समाधानकारक काम केलं जात नाही। या ठिकाणी अनेक नगरसेवक देखील आहेत, जरी ते सध्या माजी म्हणून नगरसेवक असले तरी देखील त्यांच्याकडनं देखील कुठल्याही पद्धतीचं सहकार्य मिळत नाही, अशा पद्धतीने नाराजी व्यक्त केली जात आहे। या भागातल्या समाजसेविका सरस्वतीताई कातारा आहेत, ज्या स्वतः शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी देखील आहेत। तर आपली अगोदर ओळख सांगा। नमस्कार, मी सरस्वती कातारा, कळंबोली शहर अध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष। बरं बघा, ही सगळी घामाघूम झालेली आहेत। एरवी मी तुम्हाला अगदी मेकअपवरच पाहिलेलं असं बोलायला हरकत नाही, परंतु आज मात्र ना अगदी जीवाची लाही झालेली आहे। गेल्या कित्येक दिवसापासून या ठिकाणी लाईट जाण्याचा त्रास होतो आणि त्यामुळे अगदी लोक या ठिकाणी खोली देखील सोडायला तयार झाले असं मी ऐकतोय। काय नक्की आहे? जवळजवळ 13 तारखेपासून 7 तारखेपासून आमच्याकडे लाईट जाण्याचा कार्यक्रम चालूच आहे। 4 तास 2 तास, आज 2-3 दिवस झाले, तर सकाळी 9 वाजल्यापासून आता जवळजवळ 6-7 वाजायला आले, अजून लाईटीचा पत्ता नाही। आणि फोन केला का येईल ना मॅडम, येईल ना, असंच बोलतात। आता माझ्याकडे कॅन्सरचे पेशंट आहेत, आता बोलू नये असं आपण, पण कॅन्सरचे पेशंट आहेत, ते दिवसभर गाडीत बसले, कारण त्यांना कालच केमो देऊन आणलेला आहे। त्यांना खरंच एसीची गरज आहे, पण आपल्याकडे सकाळपासून लाईट नाही, थंड पाणी नसेल त्यांना, किंवा माझ्या इथे गरोदर महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आता यांना बीपीच्या गोळ्या चालू आहेत, यांना 2 मिनिटं सुद्धा फॅनशिवाय राहू शकत नाही। आज सकाळी 9 वाजल्यापासून आमची लाईट जाते। म्हणजे दिवसभराचं म्हणजे रात्रीचं जर तापमान जर 34 असू शकेल, तर दिवसाचं तापमान म्हणजे साधारण 39-49 पर्यंत असं असेल। किती? पुढे नाव काय तुमचं? 41 सुरेश कुलकर्णी। बरं, किती दिवसापासून इथे लाईट जाते? 7 तारखेपासून 23 तारखेपर्यंत लाईटाचा कधीही पुरवठा 24 तास MSEB कडून झालेला नाही। तुम्ही लोक आहेत ना, हे सहन का करता? मग तुम्ही ना इथले जे अधिकारी असतील, काय आता अधिकाऱ्यांशी फोनवर कॉन्टॅक्ट करतो, तिथे गेलो का त्यांचे गेट बंद असतात, उडवाउडीची उत्तरं देतात। आता येईल ना मॅडम, म्हणजे बोलतात नीट, पण आता येईल ना मॅडम, 2 तासात येईल ना, 1 तासात 2 तास, एक तर आपण 15 मिनिटं राहू शकत नाही बिना लाईटीशिवाय। आता आपल्याला एसीची सवय झालेली आहे, फॅनची सवय झालेली आहे, इथं गाव नाहीये की बाबा कुठेतरी झाडाखाली जाऊन बसू। ही सिमेंटची जंगल आहेत ऍक्च्युली, बरोबर। आता ही सगळी सिमेंटची जंगल आहेत, म्हणजे गावात खरोखर थोडा लाईट गेली तरी ते कदाचित सहन करू शकेल, परंतु हे सगळे सिमेंटची जंगल तापलेले आहेत, अगदी लोकांना हैराण झालेले आहेत आणि अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करतात। इथे आता बोलू नये खरं म्हणजे, आता सगळे जे नगरसेवक असतील त्यांची टर्म संपलेली आहे, तर देखील त्या लोकांकडनं तुम्ही मदत नाही मागितली का? मदत मागितली, रविदादा आलेले, रविदादांनी फोन पण केला, पण त्यांना काय उत्तर दिलं साहेबांनी आय डोंट नो। पण मी वारंवार 5-5 मिनिटाला त्यांना कॉल करते, माझ्याकडे रेकॉर्डिंग पण। आपण ना मुद्दाम आहे ना आता लावण्याचा प्रयत्न करू, जे अधिकारी आहेत ना त्यांना आपण फोन उचलत नाही। मी प्रयत्न केला होता त्यांना फोन लावण्याचा। इथे बघा नंबर आहे 9930269628। त्या अधिकाऱ्यांचं नाव आहे सोनावणे। उचलणार नाही फोन, ते उचलणार नव्हते। हा सोनावणे साहेब, हे सोनावणे साहेब आहेत ना, यांना फोन करूया आपण, बघू काय बोलतात ते। उचलला। सोनावणे साहेब नमस्कार। आपण लाईव्ह, खरं म्हणजे ही व्हिडिओ लाईव्ह चालू आहे सध्या कळंबोली मध्ये। मी प्रभात पर्व न्यूज मधून सागर राजे बोलतोय आणि आता हे लाईव्ह व्हिडिओ चालू आहे, त्याच्यामध्ये नागरिकांची अशी तक्रार आहे की गेल्या 7 तारखेपासून तर सेक्टर 4 मध्ये वारंवार लाईट जात आहे। आपल्याकडे वारंवार ते तक्रार करतात, परंतु तरी देखील त्याच्यावर समाधानकारक असं कुठलं उत्तर दिलं जात नाही। मुख्य म्हणजे नेमकं कारण काय लाईट जाण्याचं आणि त्याविषयी काही सांगितलं जात नाही। काय प्रकार आहे साहेब? केबल्स ब्रेकरमध्ये मेंटेनन्सचे कामं निघतात, त्याच्यामुळे सप्लाय इंटरप्ट होतोय। केबल फॉल्ट आणि पिलर्स मध्ये जे बेस पट्ट्या वगैरे त्या फॉल्टमुळे इथं इंटरप्शन चालू आहे साहेब। बरं बघा, आता एकतर तुम्हाला माहितच असेल की यंदा म्हणजे जी तापमानाचा उच्चांक या ठिकाणी नोंदवला गेला, म्हणजे नोंदवण्यात आलेला आहे, ओव्हरलोडमुळे ब्रेकडाऊन वाढलाय।
अरे ठीक आहे, परंतु आता त्याला सोल्युशन तर पाहिजे ना. इथे पेशंट आहेत, इथे वर्क फ्रॉम होम मधून करणारे पेशंट आहेत हे दिवसभर गाडीत बसले. बरं बघा, इथे ना पेशंट लोक देखील आहेत. पेशंट आहे पण काय नाव तुमचं? दिवसभर गाडीत नारायण बसले. पांडुरंग महाडिक. बरं, आता तुम्हाला काय त्याला डॉक्टरने बोलता काय येत सांगितलं तुम्हाला? मला कॅन्सर सांगितलं आहे आणि दिवसभर मी गरमीत मरतो इकडं. हे आणि हे मग गाडीत बसले. गाडीची एसी चालू करून मी दिवसभर गाडीत बसतो. तर साहेब बरं, मी काय म्हणतो, इथे मी असं म्हणत नाही की तुमची चूक आहे, परंतु लोकांना खूप त्रास होते. तर आपल्या वरिष्ठांकडून याच्यावर एक योग्य तो सोल्युशन मिळाला पाहिजे, असं नाही वाटत का तुम्हाला? नाही, बरोबर आहे साहेब. अहो म्हणजे या गरमीत तुम्ही तरी राहू शकाल का इथे? आता सध्या सगळ्यांच्या घामाचा धारा. किती दिवस जाते ती लाईट, किती दिवस गेले किती दिवस किती माग तारखेपासून? आता मध्ये एकदा लाईट गेली होती. तेव्हा मी शेवटी माझा मुलगा कंपनीत राहतो इंडाल्कोला, तिथं जाऊन ती एक दिवस राहिलो. पूर्ण दिवसभर त्या कंपनीच्या कॉलनीत जाऊन तिथं राहिलो आणि माझी एवढी हालत झाली. केमो मी घेतो, आता माझा केमो चालू आहे. बरं साहेब, काय आहे का आपल्याकडे उपाय यासाठी? नाही, मी आता बघतो सर, जास्तीत जास्त सगळ्या तिथे कसं इंटरप्ट होणार नाही याची काळजी घे. दिवसभर हैराण होतात. तर ठीक आहे, आपलं नाव काय साहेब? सोनवणे बोलतो, काय आपलं डेजिग्नेशन? सहाय्यक अभियंता. तर धन्यवाद साहेब, धन्यवाद. तर महाराष्ट्र या ठिकाणी महावितरणाचे सोनवणे साहेब जे सहाय्यक अभियंता आहेत त्यांच्याशी बोललो. मगाशी मी 2 वेळा त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला होता, परंतु लाईव्ह मध्ये फोन लागला आणि त्यांनी म्हणजे चांगलं उत्तर दिलेलं आहे. लवकरात लवकर या बाबतीत पावलं उचलण्यात येतील आणि कमीत कमी त्रास होईल या संदर्भात ते आश्वासित करत आहेत. काय नाव परत बोला? या जो प्रॉब्लेम चालू झाला याला पनवेल महानगरपालिका जबाबदार आहे. कारण गटारीचं काम चालू केलं, दोघांचं समन्वय नाही, मोठ्या मोठ्या केबलचे तुकडे करून टाकले. ओके जी मोठी लोडची केबल आहे 2-2 मीटरवर जॉईंट आहे, कशी टिकतील? बरं, अजून बरं कोण आहेत का बाकीच्या? किती त्रास होतो दररोज? काय नाव तुमचं? सुरेखा राऊत. काय त्रास काय होतो उन्हाचा? हो, गरमीचा खूप गरम होतं. लहान मुलं, लहान लेकरं असतील तर? लहान मुलं ही बघा कशी, हे बघा कशी पाणी नाही कशी वाटतात बघा ती. बरं काय म्हणजे पाण्याची लाईट नाही म्हणजे पाणी नाही, मोटर शिवाय पाणी येत नाही. आम्हाला काय असं 24 तास पाणी नसतो. सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत पाणी. 9ला लाईट गेली, पाणी पण संपला, लाईट पण गेली, काही नाही. आता बाथरूमचा सुद्धा वास येत असेल कारण पाणीच नाही, पियाला पण पाणी नाही. तर सरस्वती ताई नेहमी जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवत असतात. अगदी मागच्या वेळेला देखील मला माहिती आहे, जेव्हा पाण्याची प्रचंड टंचाई होती त्यावेळी तुम्ही खूप जोराने आवाज उठवला होता. मला वाटतं त्यानंतर तो प्रश्न देखील मार्गी लागला होता. पुन्हा एकदा आपण पाहूया, त्यांनी या ठिकाणी सातत्याने अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे. याविषयी मार्ग निघाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. शिवाय म्हणजे याला जबाबदार पनवेल महानगरपालिका असा देखील आरोप इथल्या रहिवाशांनी केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. धन्यवाद.